विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम ऐकूया झाशीची राणी लक्ष्मीबाईंची क्रांतिगाथा. रणरागिणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 साली काशी येथे झाला आणि त्यांना वीरगती मिळाली 18 जून 1858 कोटा येथे. चला तर ऐकूया राणी लक्ष्मीबाईंची क्रांतिगाथा. मराठेशाहीचे शेवटचे पेशवे श्रीमंत दुसरे बाजीराव साहेब हे गंगा किनारी ब्रह्मावर्तास इंग्रजांची पेन्शन खात दिवस कंठत होते. मोरोपंत तांबे त्यांच्या विशेष मर्जीतले आश्रित होते. त्यांची चिमुरडी कन्या मनू, तिच्यावर तर श्रीमंत पोटच्या मुलीप्रमाणे माया करत. मनू सदैव श्रीमंतांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांच्यासोबत असे. त्यांच्यासोबत घोडसवारी, तलवारबाजी असे मर्दानी आणि मैदानी खेळ खेळ. झाशीचे राजे श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर यांना मुलबाळ नव्हतं. त्यांच्या राणीसाहेब सुद्धा नुकत्याच वारल्या होत्या. पेशव्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून मनूचं लग्न श्रीमंत गंगाधररावांबरोबर लावून दिलं. एका आश्रिताची लेक, झाशीची राजलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई म्हणून सोन्या रुपयांची फुलं उधळत, साखर वाटीत, हत्तीवरून मिरवत झाशीमध्ये आली. आपल्या रूपागुणाने आणि प्रेमळ वर्तनाने राणी लक्ष्मीबाई थोड्याच अवधीत झाशीच्या प्रजेच्या गळ्यातल्या ताईत बनल्या. राणी प्रजाजनांच्या सुखदुःखात सहज सामील होत असे. तिने आपली मर्दानी खेळांची आवड हौसेने जोपासली. पण इतकंच नाही, झाशीच्या सैन्यात स्त्री सैनिकांची एक तुकडी सुद्धा तयार केली. राणीने एका गोंडस पुत्राला जन्म दिला. गादीला वारस मिळाला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. पण नियतीच्या मनात भलतेच होते. किरकोळ अपघाताचा निमित्त होऊन बाळराजांचा अंत झाला. वृद्ध आणि आजारी गंगाधररावांनी तर हाय खाल्ली. त्या आघाताने सन 1853 मध्ये त्यांचा अंत झाला. झाशीवर आणि त्यातही तरुण राणीवर जणू वीजच कोसळली. राणी लक्ष्मीबाई म्हणजे संकटाने खचून जाणारी कुणी अबला नव्हती, तर प्रत्येक संकटाचा शौर्यानं मुकाबला करणारी सबल दुर्गा होती. तिने सारा राज्यकारभार आपल्या ताब्यात घेतला. राज्याचा गाडा पुढे चालवण्यासाठी तिने एका सुलक्षणी मुलाला दत्तक घेतलं. नाव ठेवलं दामोदरराव. त्याला मांडीवर घेऊन तिने राज्यकारभार सुरू केला. कंपनी सरकारचे राज्य वाढवण्याचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेल्सलीचे धोरण गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी अतिशय जोमाने चालवत होता. काही ना काही खुसपट काढून संस्थानं खालचा करून तो प्रदेश घशात घालण्याला चांगलाच चुकावला होता. राणीने घेतलेला दत्तक त्यांनी नामंजूर केला आणि झाशीचे राज्य खालसा करण्याचे फरमान जारी केले. राणीने कंपनी सरकारपुढे झुकण्याचे ठामपणे नाकारले. गव्हर्नर जनरलचे फरमान आणि ₹60,000च्या पेन्शनीचा प्रस्ताव तिने बाणेदारपणे धुडकावून लावला. राज्याचा ताबा घेण्यासाठी आलेल्या मेजर एलिस या इंग्रज अधिकाऱ्याची तिने मेरी झाशी नहीं दूंगी असं तेजस्वी उत्तर देऊन बोळवण केली. याचा परिणाम अटळ होता. प्रबळ ब्रिटिश साम्राज्य शक्तीबरोबर संघर्ष, युद्ध. राणीची त्यास तयारी होती. अपमानित आणि लाचार जिण्यापेक्षा तिला सर्वनाश मंजूर होता. कंपनी सरकारची राजवट उलथून टाकण्यासाठी आणि इंग्रजांना देशातून हद्दपार करण्यासाठी एका देशव्यापी युद्धाची अत्यंत गुप्तपणे तयारी सुरू झाली. युद्धाच्या डावपेचाची आखणी करण्यासाठी झालेल्या संस्थानिक आणि सेनानींच्या गुप्त बैठकीमध्ये राणीने केलेली डावपेचांची आखणी पाहून भले भले वीर थक्क झाले. साऱ्यांनी तिचं नेतृत्व मान्य केलं. दुर्दैवाने युद्धाची तयारी पूर्ण होण्यापूर्वी आणि सर्वानुमते निश्चित केलेल्या उठावाच्या 1 महिना आधीच 10 मे 1857 लढ्याला तोंड द्यावे लागले. सुरुवातीला बंडखोरांना झपाट्याने यश मिळते, पण संपर्काच्या साधनांच्या अभावी सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सारा युद्धव्यूह ढासळला. कंपनी सरकारने योजनाबद्धपणे बंडखोरांचा बिमोड करण्यास सुरुवात केली. या लढ्याचे झाशी हे प्रमुख केंद्र आणि राणी लक्ष्मीबाई ही प्रमुख आधार असल्याने झाशी जिंकून घेण्यासाठी इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला. तिखट प्रतिकार करून राणीने पहिला हल्ला उधळून लावला. लॉर्ड डलहौसीच्या जागी नवा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आला होता. त्यांनी सर ह्यूज रोजला राणीला जिवंत पकडून कलकत्त्याला पाठवण्याची ताकीद देऊन झाशीवर पाठवली. मार्च 1858 मध्ये सर रोजने झाशीला अत्यंत बळकट वेढा घातला. सर्व शक्तीनिशी राणीने किल्ला झुंजवत ठेवला होता.
ती स्वतः मर्दानी रणवेश चढवून हातात तळपती नंगी तलवार घेऊन भर झुंजीत किल्ल्याच्या तटावरून हिंडत युद्धाचं नेतृत्व करत होती. कपट नीतीचा अवलंब करून इंग्रजांनी किल्ल्यात फंदफितुरी माजवली होती. किल्ल्याबाहेरचे शहर त्यांनी जिंकून घेतले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा राणीने सतत 10 दिवस असा काही तिखट प्रतिकार केला की सरयूज रोजच्या तोंडचं पाणी पळालं. राणीचा तोफखाना अतिशय सक्षम होता. तोफगोळ्यांच्या माऱ्याने इंग्रजी फौजांना किल्ल्याजवळ येण्यापासून रोखले होते. पण एका दुर्बळ क्षणी राणीचा विश्वासू तोफदल प्रमुख दुश्मनांच्या गोळीला बळी पडला आणि राणीचा तोफखाना पोरका झाला. राणीने आपल्या धर्माच्या भावाला श्रीमंत नानासाहेबांना हाक दिली. पण त्यावेळी जनरल हॅब्लॉक यांनी कानपूरवर चढवलेल्या हल्ल्यात खुद्द श्रीमंत नानासाहेब पेशव्यांवरच परागंदा होण्याची पाळी आली होती. त्यांचे विश्वासू सेनापती आणि राणीचे बालपणीचे खेळगडी तात्या टोपे यांनी इंग्रजांना शह देण्यासाठी कालपीवर हल्ला केला आणि ते तेथेच गुंतून पडले होते. राणीच्या तोफखान्याची अचूकता भंगताच गनिमानी तोफखाना पुढे सरकवला. आता तोफगोळे किल्ल्यात पडू लागले. एकेका इमारतीचा वेध घेऊ लागले. धान्याचे कोठार उद्ध्वस्त झाले. एका तोफगोळ्याने तर दावात साधला. त्याने दारुगोळ्याच्या कोठाराचा वेध घेतला. प्रचंड स्फोट झाला. सारा इमला आसमानात उडाला. राणी रणचंडीचे रूप धारण करून तटावरून घोडा उडवत या टोकापासून त्या टोकापर्यंत दौडत सैनिकांना धीर आणि प्रोत्साहन देत होती. झाशीवर दुसरा आघात झाला. सुरुंगाच्या स्फोटाने किल्ल्याचा एक बुरुज आसमानात उडला. बुरुजावरची तोफ आणि सैनिक पाला पाचोळ्यासारखे आसमानात भिरकावले गेले. गडाला भले मोठे खिंडार पडले. खिंडारातून घुसू पाहणाऱ्या गनिमाला रोखण्यासाठी राणी सैन्याची एक तुकडी घेऊन ठेवली. अत्यंत निकराची झुंज देऊन राणीने पहिला हल्ला परतवला. रात्र झाली. युद्ध तात्पुरते थांबले. रात्रीच्या भयाण अंधारात आपली लाडकी झाशी जळताना राणी पाहत होती. जखमींच्या उपचारांची व्यवस्था करून त्यांना धीर देत, सांत्वना देत राणी अविश्रांत हिंडत होती, श्रमत होती. अंगात रणचंडी संचारलेल्या राणीची इच्छा शूरवीर सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढता लढता मृत्यूला कवटाळण्याची होती. पण राणीच्या मुत्सद्यांनी राणीचा विवेक जागा केला. हौतात्म्य हे या महायुद्धाचे ध्येय नव्हते, तर ध्येय होते इंग्रजांचा पराभव, समूळ विच्छेद, झाशीची आणि भारत मातेची परदास्यातून मुक्तता आणि स्वाभिमान, स्वत्व आणि स्वराज्याची पुनर्स्थापना. या महान युद्धामध्ये राणीची भूमिका केवळ झाशीच्या लढ्यापुरती सीमित नव्हती. ती त्या विशाल युद्धपटाच्या अनेक केंद्रीय नेत्यांपैकी एक प्रमुख धुरीण होती. विस्कळीत झालेला युद्धव्यूह सावरायचा असेल तर तात्या टोपेंच्या मदतीने पुन्हा एकदा हयात आणि मुक्त असलेल्या सर्व युद्ध नेत्यांना एकत्र आणणे भाग होते. त्यासाठी राणीने झाशीत अडकून राहून चालणार नव्हते. राणीने अत्यंत व्यथित अंतःकरणाने झाशी सोडण्याचा निर्णय घेतला. पहाटेच्या अंधारात गड सोडून जाण्याचा मूळ बेट ठरला होता. पण निर्वानिरव करण्यास अंमळ उशीर लागला. राणी तटापाशी आली तेव्हा दिशा उजळण्याच्या बेतात होत्या. तटापलीकडून सररोजच्या सैन्याचा कोलाहल ऐकू आला. कदाचित राणीच्या प्रयाणाचा भेद कोणा फितुरांनी फोडला असावा. खचलेल्या बुरुजाकडे राणीने आपला मोहरा वळवला. एव्हाना जोरदार धुमश्चक्री सुरू झाली होती. सरकन तिची तलवार म्यानाबाहेर निघाली. मागे वळून स्वाराकडे सूचक पाहत तिने तलवार उंचावली. उगवत्या सूर्याचा पहिला किरण तलवारीवर तळपला. जणू तिच्या दैवी कार्यास परमेश्वरी आशीर्वाद मिळाला. हर हर महादेव, हर हर महादेवची गगनभेदी आरोळी विरण्यापूर्वीच राणीने घोड्याला टाच दिली. खचलेल्या तटावरून घोडा फेकला. सैनिकांनी आपल्या नेत्याचे अनुकरण केले. राणी आणि तिची 300 स्वारांची तुकडी तटाबाहेरच्या गर्दीत मिसळली. आडव्या येणाऱ्या घोड्याला जोंधळ्याच्या कणसाप्रमाणे तोडत वेगाने तुकडी पुढे पुढे सरकली. पाहता पाहता वेळा फोडून बाहेर पडली आणि ग्वाल्हेरच्या दिशेने चौकून उठवली. जीवाच्या कराराने घोडी दौडली. राणी ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या दारात. शिंद्यांनी राणीला मदत देण्याचे सोडाच पण किल्ल्यात आश्रय देण्याचे सुद्धा नाकारले. घामाने निथळणारी घोडी पुन्हा कालपीच्या दिशेने निघाली. पाठलाग चुकवीत तात्या टोप्यांना जाऊन राणी मिळाली. राणीच्या सांगण्यावरून 30 मे 1858ला तात्या टोपेने ग्वाल्हेर जिंकून घेतले. शिंद्यांनी इंग्रजांना साकडे घातले. 17 जून 1858ला सर ह्यूज रोज व रॉबर्ट नेपियर ग्वाल्हेरवर चालून आले.
घोड्यावर स्वार होऊन राणीने असा कडवा प्रतिकार केला की सर रोज कच होऊन मागे सरला. मात्र 18 जून 1858 राणी मुरारच्या छावणीत असताना रॉबर्ट नेपियरने छावणीवर अचानक छापा टाकला. घाईघाईने दामोदर रावांना पाठीशी बांधून नवख्या घोड्यावर स्वार होऊन राणी घोड्यांची फळी फोडून गर्दी बाहेर पडली. दौडता दौडता वाटेत सुवर्णरेखा नावाचा एक ओढा आडवा आला. नवखा घोडा पाण्याला बिचकला. झेप घेईना. घोडा अडखळला आणि पाठलागावरील गनिमाने राणीला गाठले. तुंबळ दुभाष चक्री उडाली. राणीने अनेक गनिमांना कंठस्नान घातले, पण अखेर तिचे बळ तोकडे पडले. एका इंग्रजाने राणीच्या तोंडावर आडवा तिडवा वार केला आणि तिचा उजवा डोळा लोंबू लागला. दुसऱ्याने छातीवर मर्मभेदी वार केला, तर लगेचच तिसऱ्याने तिच्या मस्तकावर प्राणांकित वार केला. तशाही अवस्थेत राणीने त्या दोघांनाही ठार केले आणि घोडा ओढ्यात घातला. कारभारी रामचंद्र रावाने राणीला गतीपासून दूर नेले. राणीच्या पवित्र देहाला म्लेच्छांचा स्पर्श होऊ नये म्हणून मोठ्या कष्टाने त्याने राणीला गंगादास बाबांच्या पर्णकुटीत आणले. दामोदर रावांस गंगादास बाबांच्या हवाली करून राणीने शेवटचा श्वास घेतला. रामचंद्रराव आणि गंगादास बाबांनी गवताची गंजी पेटवून राणीला अग्नी दिली. एक तेजस्वी अग्निज्वाला अग्नीच्या साथीत झाली. राणीच्या मरणाचं वृत्त समजल्यावर राणीवर हल्ला करणाऱ्या सर ह्यूज रोजने लिहून ठेवले, बंडखोरांच्या सैन्यातील सर्वात शूर आणि सर्वोत्तम सेनानी कोणी पुरुष नव्हे तर एक स्त्री होती. ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई होती. स्वदेश आणि स्वाभिमानासाठी लढता लढता झाशीची राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडली. 1857च्या पहिल्या क्रांतियुद्धात एक तेजस्वी समिधा अर्पण झाली. आज सुद्धा राणी लक्ष्मीचं नाव घेताना प्रत्येक सच्चा बुंदेला